तुम जाओ, शिव भैया तुम्हारा इंतजार कर रहे होंगे। जी। गौरी जी, काय? सॉरी। कशासाठी? किस लिए? मतलब आपने हमारी गलती का इल्जाम अपने सर पे ले लिया तो? असं काही नाहीये। आणि पहिली गोष्ट तर तुझी चूकच नाही। म्हणजे जसं मला माहित नव्हतं की गजरा मारणे ते चालत नाही, तसं तुलाही माहित नव्हतं, ठीक आहे ना? आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांसमोर तुला कोणी काही बोललं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं। रही बात अम्माजी की, तर अम्माजी मला कितीही रागवल्या आणि ओरडल्या ना, तरी त्यात एक प्रेम असतं, आईची माया असते। तुला माहिती आहे, दरवेळी मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं। म्हणजे यहाँ के तौर तरीके, यहाँ का रहन सहन सब सीखने में मदद होती। आणि तू बघ, हळूहळू मी सगळं शिकून घेईन आणि अम्माजी मला कधीच ओरडणार नाही, कधीच रागवणार नाही। मैं उन्हें मौका नहीं दूंगी। आणि तसंही तूच म्हणाला होतास ना की मला एक्सेप्ट करायला अम्माजींना थोडा वेळ लागेल। कहा तो था हमने, पर बस फिर इंतजार करेंगे। आणि हे बघ, आपण तेच करायचंय जे अम्माजींना हवंय। तुला आठवतंय ना, मजनू चाचांनी आपल्याला हात सल्ला दिला होता। थैंक यू गौरी जी। हाय, थैंक यू का? खिड़की उघडे, हात सोड माझा। अरे क्यों, हम नहीं छोड़ेंगे। वेडास का? कोणी बघितलं तर पुन्हा हंगामा होईल। होने दो। होने दो म्हणजे काय? सुनो तो मेरी बात। नहीं सुनना और कुछ हमें। बाहर वैसे भी इतना सब कुछ सुन के आए, और नहीं सुनना ना। बाहर की बातें बाहर। क्या बोला? म्हणजे तूच म्हणाला होतास ना, ये कमरा शिव और गौरी की दुनिया है, यहाँ बाहर की बातें अंदर नहीं लानी। हाँ वो ठीक है, आप कर क्या रही हैं? क्या तेज करते? अच्छा ठीक है, बाहर की बातें अंदर नहीं लेके आते। हाँ हाँ हाँ। अरे गौरी जी, काय आता का? अच्छा अच्छा ठीक है, दिल की बात करते हैं। हाँ कर। दिल की बात। हमारा पहला नया साल है, तो क्या नया करेंगे हम? क्या करना? आप बताइए क्या करेंगे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला।
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.